शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शेंद्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. हा खोडवा ऊस आहे. पाहू शकताय. जवळजवळ 100 दिवस झालेले आहेत आत्ताच. किती छान वाढ झालेली आहे पाहू शकताय. तर शेतकरी मित्रांनो आज नवीन विषय मी घेऊन आलेलो आहे. ऊसाची पानं जी आहेत हे पहा, 4 बोटं जवळजवळ रुंद आहे पान. हे पहा. पूर्ण 4 बोटं कोणतंही पान घ्या तुम्ही. हे पाहू शकता. हे पहा. पानाची रुंदी जाड असणं आणि पान प्रॉपर जाड असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. निरोगी ऊसाचं लक्षण जे आहे, निरोगी आणि जाड जे ऊस जे आहेत त्याचं लक्षण आहे ते म्हणजे रुंद पान आणि हे जाड पान असलं पाहिजे. म्हणजे याच्यावर कुठला रोग पण होत नाही आणि ह्याचं वजन जे आहे ते आपण जी अन्नद्रव्य टाकलेली आहेत ती चांगल्या पद्धतीनं अपटेक करतं आणि चांगल्या पद्धतीनं वाढ होते आणि निरोगी बनतं ते. आता हे पाहू शकताय किती जाडी छान डेव्हलप होत आहे पाहू शकताय. आणि 2 कांडीतील अंतरसुद्धा किती छान डेव्हलप होत आहे. तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे तुम्हाला मी आज सांगतो. तर तुम्हाला आता सगळीकडे तुम्ही बघा, आत तुम्हाला दाखवतो. सगळीकडे कुठेही तुम्ही जावा, सगळीकडं जाडी, सगळीकडं पेरांची साईज जी आहे ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे. दोन कांडीतील जे अंतर आहे ते सगळीकडे सारखं पाहू शकता. आता जवळजवळ 1 वीत अंतर आहे. हे पहा. तर शेतकरी मित्रांनो यासाठी काय करणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. एक नंबर तुम्हाला जाडी पाहिजे असेल ऊसाची शेतकरी मित्रांनो, तर युरिया खत जे आहे ते बंद करणं गरजेचं आहे. युरिया खत तुम्ही दिला तर ऊस पळतो, काळोखी वाढते, पण साईज बनत नाही. आपल्याला साईज प्रॉपर चांगली पाहिजे असेल तर नत्रासाठी युरिया हे खत तुम्ही बंद करायला पाहिजे. त्यानंतर त्याच्याऐवजी काय सोडायला पाहिजे, काय टाकायला पाहिजे, तर 24-24 मधलं जे नत्र आहे 24% ते याच्यासाठी चांगलं आहे. त्यानंतर अमोनियम सल्फेटमध्ये जे नत्र आहे, नत्र विथ गंधक येतं अमोनियम सल्फेट, ते सुद्धा अतिशय चांगलं आहे. त्याचाच आम्ही वापर केलेला आहे. यावर्षी फक्त पहिल्यांदा लहान असताना खोडवा आम्ही 1 पोतं युरियाचा वापर केलेला आहे. त्यानंतर युरियाचा वापर पूर्ण बंद केलेला आहे. 24-24 आणि अमोनियम सल्फेटचा वापर केलेला आहे नत्रासाठी. आणि त्यानंतर म्युरेट ऑफ पोटॅशसुद्धा दिलेला आहे. तर 24-24 आठवड्याला दिलेलं नाही, आम्ही एक याचं शेड्यूल तयार केलेलं आहे. हे मी तुम्हाला ह्याच्या आधीही सांगितलेलं आहे, आताही सांगतो तुम्हाला. 1 तारखेला 24-24 20 किलो दिलं तर 4 तारखेला अमोनियम सल्फेट 20 किलो द्यायचं आहे. त्यानंतर 8 तारखेला म्युरेट ऑफ पोटॅश, पांढरं पोटॅश 10 किलो द्यायचं आहे. त्यानंतर 12 तारखेला लगेच कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे 5 किलो. लगेच 2-3 दिवसानं 15 तारखेला 16 तारखेला मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो द्यायचा आहे. आणि चिलेटेड 20 तारखेला लगेच चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट द्यायचं आहे 1 ते 2 किलो. त्यानंतर परत आपल्याला 24-24 यायचं आहे. परत 24-24 20 किलो द्यायचं आहे. त्यानंतर
अमोनियम सल्फेट 20 किलो. खतं जी आहेत ती आपण शेतकरी मित्रांनो विभागून द्यायला पाहिजेत, जेणेकरून खतं सेपरेट सोडलेलाचा फायदा भरपूर चांगला होतो आहे. आता आम्ही याला खतं एका वेळेला असं मिक्स करून खतं कुठलीही दिलेली नाही आहेत, सगळी सेपरेट खतं दिलेली आहेत. त्याचं फायदा आहे भरपूर. तुम्हीही त्याचा वापर करा शेतकरी मित्रांनो. आणि हा व्हिडिओला हाईप करा, म्हणजे जास्तीत जास्त यूट्यूब जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला हाईप करा आणि पॉईंट द्या. आणि अशीच माहिती तुम्हाला पाहिजे असेल, नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला दरवेळेला मी ज्यावेळेला व्हिडिओ सोडीन त्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, असंच तुम्ही तुमच्या भागातील ग्रुपनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल शेतकरी मित्रांनो. त्यानंतर हे पहा, आता आम्ही तुम्हाला सांगतो, ह्याला अजिबात आम्ही कुठल्याही प्रकारचं आऊत केलेलं नाही आहे. पाला आहे असा आहे खाली, पाहू शकता. हे पहा, आज पाणी दिलेलं आहे आम्ही ठिबकनं. हे पहा, पाला आहे असा आहे, बगला अजिबात फोडलेल्या नाही आहेत. बगला अजिबात फोडलेल्या नाही आहेत. पाला आहे असा आहे. फक्त भांगलन 2-3 वेळा आम्ही फक्त फिरून कुठं तण असेल तर तणाच तेवढं बंदोबस्त केलेला आहे, बाकी काहीही केलेलं नाही आहे. शेतकरी मित्रांनो, मला लागणीपेक्षा खोडव्याचं उत्पादन घ्यायला मजा येते, आनंद होतो, कारण खोडव्याला खर्चच अतिशय कमी येतो आणि अंतर्मशागत खोडव्याला करण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही करू नका, विनाकारण पैसे खर्च करू नका. आणि मुळं तोडल्यानंतर परत मुळं डेव्हलप व्हायला साधारण 15 ते 20 दिवस जातात. 15 ते 20 दिवस तुम्ही आत येत आहे, म्हणजे त्याची वाढ खुंटते 15-20 दिवस आधी. त्यामुळं माझ्या मते आऊत वगैरे करायला पैसे खर्च करू नका. बिनधास्त पाला शिस्तात कुजून दे, गडबड काय करू नका. जेवढा शिस्तात कुजल तेवढं तणाचं नियोजन चांगलं होतं, तण तेवढं लवकर येत नाही. जेवढं फास्ट पाला कुजल तेवढं तण जास्त फास्ट येते. त्यामुळं तण काढण्यासाठी खर्च परत आपल्याला जास्त करावा लागतो. त्यामुळं तुम्ही असं नियोजन तुम्हीही करा आणि सक्सेस व्हा. ठीक आहे, धन्यवाद शेतकरी मित्रांनो.